हॅलो फ्रेंड्स, कविता व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवली होती चिकन दम बिर्याणी, कोशिंबीर आणि साथला सोबतच सॅलड होतं। तर म्हटलं झटपट तुम्हाला रेसिपी शेअर करते। चला मग त्यासाठी मी इथं चिकन धुवून घेतलं आहे। त्यात हळद, दही, लाल तिखट, चिकन मसाला घेऊन त्याला छान असं मॅरिनेट केलं आहे आणि ते 10 मिनिटासाठी ठेवलं आहे। इथं मी लसूण, हिरव्या मिरच्या, अद्रक ह्याची पेस्ट करून घेतली। फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर घेतला आहे। ते इथे आपण राईस स्टीम करायला ठेवूया। त्यासाठी मी गरम पाणी उकळत ठेवलं आहे। त्यात हे खडे मसाले टाकून, कोथिंबीर टाकून, मीठ, हळद टाकून पाणी उकळून घेतलं आहे। पाणी उकळून त्यात छान असे बासमती तांदूळ धुवून मी ते स्टीम करायला ठेवले 10 ते 15 मिनिटासाठी। इथे आपण फोडणीसाठी तेल घेतलं आहे। त्यात खडे मसाले टाकले आहेत, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला आहे आणि टोमॅटो टाकून छान ते एकजीव होईपर्यंत परतून घेतल्याने जी आपण पेस्ट केली होती हिरवी मिरचीची, लसूणची, ती त्याच्यात टाकून घेतली आहे। आणि त्यानंतर जगभरातले आपले मसाले जसं चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट टाकून ते छान एकजीव होईपर्यंत परतून घेतलं आहे। त्यानंतर इथे आपले राईस स्टीम झाला आहे आणि जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, पाणी थोडंसंच टाकायचं आहे। मीठ टाकून ते थोडंसं 10 ते 15 मिनटापर्यंत शिजून घ्यायचं चिकन। आणि जे आपले राईस स्टीम झाले होते ते राईसची लेअरवरती ठेवायची। लेअर टाकून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायचं आणि वरती फूड कलर टाकून आपली बघा चिकन बिर्याणी रेडी झाली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।